नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वातावरण आहे निवडणुकीचं, प्रचाराचं आणि या ठिकाणी जे काही महाविकास आघाडी आहे आणि महायुती आहे यांनी नेमकं बेरोजगारीच्या प्रश्नावर या ठिकाणी यांनी काय आश्वासन दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघा, बेरोजगारीवर मात करण्यासाठी महायुतीने 25 लाख नोकऱ्या देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। आता 25 लाख नोकऱ्या हे कशामध्ये काढू शकतात, तर एवढ्या तर नोकऱ्या काढणार नाही आहेत, परंतु जास्तीत जास्त नोकऱ्या या ठिकाणी निघू शकतात। वन विभागामध्ये भरती येणार आहे, पोलीस भरतीसुद्धा येणार आहे आणि त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा काढायचं यांचं आश्वासन या ठिकाणी यांनी दिलेलं आहे। कुठल्याही प्रकारे असो, बेरोजगारीवर या ठिकाणी यांनी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। 25 लाख नाही, परंतु जास्तीत जास्त उमेदवार, जास्तीत जास्त भरती या ठिकाणी यांनी केली असली पाहिजे। ते आरोग्य विभागामध्ये असेल, वन विभागामध्ये असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, शिक्षक भरती असेल, अशा प्रकारच्या भरती जर यांनी व्यवस्थित रीतीने केल्या तर रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी थोडा कमी होऊ शकतो। तर या ठिकाणी बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, बेरोजगारीवर मात करण्यासाठी महायुतीने 25 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्यसुद्धा हे देतील, म्हणजे स्कॉलरशिप वगैरे हे देऊ शकतात असं यांनी सांगितलेलं आहे। कोणी सांगितलेलं आहे, तर महायुतीने सांगितलेलं आहे। आणि 25,000 महिलांची पोलीस दलामध्ये 25,000 महिलांची पोलीस दलामध्ये भरती करून घेण्याचं आश्वासनसुद्धा यांनी दिलेलं आहे। तेव्हा जे काही महिला उमेदवार असतील यांनी या ठिकाणी ग्राउंड प्लस तुमची जे काही लेखी परीक्षा असते याची तयारी या ठिकाणी सुरू करायची आहे। हळूहळू तुमचा अभ्याससुद्धा होईल आणि तुमचं जे काही हे ग्राउंड आहे त्या ग्राउंडची सुद्धा तयारी या ठिकाणी होणार आहे। तर दुसऱ्या बाजूनं काय सांगितलेलं आहे महाविकास आघाडीने, तर महाविकास आघाडीने काय सांगितलेलं आहे बघा, या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आपले काँग्रेस, ओके। त्यानंतर हे जे महायुती आहे, महायुती म्हणजे एकनाथ शिंदे, त्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, अशा प्रकारे हे सर्व विभागलेले आहेत लोक महाविकास आणि महायुतीमध्ये। तर या ठिकाणी महाविकास आघाडीने काय सांगितलेलं आहे, महाविकास आघाडीने सांगितलेलं आहे बेरोजगार तरुणांना 4,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। 4,000 रुपये नाही दिले तरी चालतील, परंतु आम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देण्याची या ठिकाणी तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करावा, अशी सर्व विद्यार्थ्यांकडून आपण या ठिकाणी मागणी करू शकतो। बेरोजगार तरुणांना 4,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे। तसेच महाराष्ट्राबाहेर जाणारे उद्योगधंदे जे आहेत, जसे गुजरातला या ठिकाणी उद्योगधंदे केलेले आहेत मागच्या काही काळामध्ये, तर महाराष्ट्राबाहेर जाणारे उद्योगधंदे थांबवू, राज्यात नवे उद्योगधंदे आणू व इथल्या तरुणांसाठी लाखो नोकऱ्यांची निर्मिती करू, असं आश्वासन महाविकास आघाडी यांनी दिलेलं आहे। तर दोन्ही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, दोन्ही जे काही पक्ष आहेत त्या पक्षांनी बेरोजगार तरुणांसाठी या ठिकाणी आश्वासनं दिलेले आहेत। हे आश्वासनं ते काही प्रमाणामध्ये पूर्णसुद्धा करू शकतात। तेव्हा ज्या पक्षाला तुम्हाला योग्य वाटत असेल त्या पक्षाला तुम्हाला या ठिकाणी मतदान करायचं आहे, मतदान नक्की करायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे फक्त की बेरोजगारी या ठिकाणी कमी झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त रोजगार जो आहे हा मुलांना या ठिकाणी मिळाला पाहिजे। ओके, धन्यवाद, थँक्यू।